राहुल दादांची पत्नी म्हणून तुमची ओळख आहे आणि समाजकारणाशी वेणी आपला जरा जास्त जवळचा संबंध आहे. हो. आता समाजकारण हा विषय थोडासा बाजूला ठेवून आपण राजकारणाबद्दलच बोलूया की महिला नेतृत्व म्हणून तुमची काय भूमिका असेल असं सांगाल तुम्ही? महिला नेतृत्व सांगली जिल्ह्यामध्ये तुम्ही पाहाल तर महिला नेतृत्व आहेत, पण काही ठिकाणी स्टिरियोटाइप्स आहे. सो असं नाही आहे की महिला नेतृत्व करू शकतात, करू शकत नाहीत, ह्यातला भाग नाही आहे. प्रथम आपण नेतृत्व हा शब्द बाजूला ठेवून महिला ह्या विषयावरती मी बोलणं पसंत करेन. महिला ही जन्मता शक्ती असते. अगदी. तुम्ही कोणतीही जबाबदारी एखाद्या महिलेवर द्या, ती अचूकपणे पार पाडते ती. आता मी मतदारसंघात जसं मी तुम्हाला सांगत होते, दौरे चालू आहेत, पाहतीये सगळं. अगदी शेणघाण काढण्यापासून, धारा काढण्यापासून, शेतात भांगलणी चालू आहे. महिला स्वतः आहेत तिथे, त्यांची स्वतःची रानं आहेत. कोणी दुसऱ्यांच्या रानात जाऊन करतंय. कोणी आज मी कोरेगावात होते, तिथे मी पाहिलं की कन्फेक्शनरीजचा बिझनेस एका महिलेने उभे केला. त्याच्याच बरोबरीने डेअरी बाय प्रोडक्ट्सचा बिझनेस एका महिलेने उभा केला. सो हे जे माझ्या मतदारसंघातली गावं आहेत, तर नेतृत्व जर ह्या महिलांचं करायची संधी मला मिळत असेल तर प्रोग्रेस आणि वुमेन एंटरप्रेन्योरशिप ही ताकद ठरेल माझ्या मतदारसंघाची. अगदीच अगदीच.